तर सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तर आज पहाटे 5 वाजता उठले होते मी. खूप थंडी होती, खूप धुकं पडलं होतं बाहेर. गौरवची शाळा असते सकाळी 6:30ला तो जातो. गौरव उठला आहे, पण त्याला खूप थंडी वाजते, त्यामुळे तो सारखा हीटरपाशी जाऊन शेकत होता. त्यानंतर गौरवला चपाती, बेसन पोळी, त्याला बेसन पोळी आवडते म्हणून आज त्याला बेसन पोळी बनवून दिली. त्यानंतर बेसन पोळी केली, चपाती केली, त्याचा टिफिन त्याला भरून दिला, त्याला अंघोळीला पाणी काढून दिलं, टिफिन वगैरे भरला. मग त्याला खाली सोडण्यासाठी मी निघाले. आता त्याला सकाळी खाली सोडायला जावं लागतं. तो घाबरतो, एकटा नाही जात. मग त्याला खाली सोडायला गेले, त्याची रिक्षावाले काका येतोपर्यंत खाली थांबले. त्यानंतर परत त्याला सोडून वर आले. मग श्रीच्या डब्याची तयारी. श्रीला आज फ्लॉवर आणि मेथी असा मिक्स पराठा द्यायचा होता मला, तर तो पराठ्याची तयारी केली. बघू शकते इथं फ्लॉवर मस्त किसून घेतला होता आणि त्यातलं पाणी काढून दोन्ही मिक्स करून छान अशी फोडणी देऊन परतून घेतलं होतं. मेथी घेतली होती बारीक चिरून. खूप सुंदर होतो हा पराठा, तुम्ही पण करून बघा. मस्तपैकी परतून घ्यायचं, हिरवी मिरची वगैरे वाटून छानपैकी मस्त तूप लावून छान असा पराठा गोल करून तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये करून घ्यायचा. खूप सुंदर लागतो आणि पौष्टिक पण असतो. वेगवेगळ्या डब्यासाठी खूप छान असतो. ह्याच्यामध्ये मी वाटाणा पण घातला होता मिरचीसोबत वाटून. पराठा झालेला. आता चारण तयार करून झालं. त्यानंतर दूध फोडून घेतलं. कंट्री लाईटचं दूध येतं आमच्याकडं, ते दूध फोडून घेतलं, कारण की श्री उठलं की त्याला दूध पिण्यासाठी गरम करायला ठेवलं. तर श्रीला नाश्त्यासाठी आधी एक पराठा करून घेते आता. मग तो पराठा करायचा, तो उठला की ब्रश करून त्याला नाश्त्याला देते. मग टिफिनला परत एकदा तो नवीन पराठा तयार करून गरम गरम तो पण टिफिनसाठी वेगळा बनवून द्यायचा होता मला, म्हणून मी आता त्याला नाश्त्यासाठी पहिला एक पराठा करून देत होते. मस्तपैकी पराठा केला, एक बाकीचं सारण भरून ठेवलं, तूप लावून मस्तपैकी भाजून ठेवला. तो उठला की त्याला गरम गरम खायला देणार हा पराठा. थोड्या वेळाने श्री उठला तर त्याने ब्रश केला, त्याला मस्तपैकी खायला दिला. त्याला खूप आवडला. ब्रश केला त्याने खाल्ला होता. त्यानंतर शॉपमध्ये गेले, शॉपमध्ये सगळी तयारी केली. त्यानंतर बाहेर जायचं होतं मला. बघू शकता खूप सुंदर अशी शेगडी आज मी घेतली आहे. त्यानंतर मी पुण्यामध्ये गेले. पुण्यामध्ये मला स्टीलचे कुकर घ्यायचे होते आणि स्टीलची कढई घ्यायची होती, त्याची पण खरेदी केली. त्यानंतर थंडी खूप असल्यामुळे आम्ही कोळसा पण घेतला. शॉपमध्ये आले तर साडीपिनाचं पार्सल आलं होतं, ते फोडलं. सगळे साडीपिन काढल्या, बघितल्या, लाईव्ह घेतला. त्यानंतर त्याचे व्हिडिओ वगैरे काढले. बघू शकता खूप सुंदर सुंदर साडीपिन आल्या होत्या आज. त्यानंतर कस्टमर आले, त्यांना कस्टमर करत होते. त्यानंतर साडीपिन दाखवत होते, जे साडीपिन आले त्याच्यावर बिल करत होते. त्यानंतर शॉप बंद केलं. आता घरी आले, सगळं काम करून रात्रीचे 12 वाजले. चला आता बाय, गुड नाईट. आता झोपायची तयारी, सकाळी परत लवकर